Hello, I am Mr. Holikati SS from Gandhinatha Ranji College of Tea Pharmacy, Solapur. Today we will see the second chapter, that is Antiseptic and Disinfectant, Part 1. First we will see the definition of antiseptic and disinfectant. These are the compounds which are used to destroy or inhibit the growth of pathogenic microorganisms in the non-sporing or vegetative state. ऑलरेडी आता आपण बघतोय की आपण डेली रेग्युलरली आपण अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आपण यूज करतोय, पण ऍक्च्युअली अँटीसेप्टिक म्हणजे काय आणि डिसइन्फेक्टंट म्हणजे काय आणि ह्या दोन्ही मधला फरक काय ते आपल्याला बघायचं आहे. सध्या आता आपलं इथं कोरोनाचं साथ आहे, त्यामुळे आपण अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट यूज करतो. त्याचं आपण आता आधी आपण डेफिनेशन बघूया. दीज आर द कंपाउंड विच आर यूज टू डिस्ट्रॉय और इनहिबिट द ग्रोथ ऑफ पैथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम्स in the non-sporing or vegetative state. आता आपण बघितलं तर आपल्याला अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट ह्या दोन्हीचं कॉमन डेफिनेशन जर करता बघितलं, these are the compound used to destroy or inhibit the growth of pathogenic microorganism. डिस्ट्रॉय किंवा इनहिबिट करणे म्हणजे काय? डिस्ट्रॉय म्हणजे काय? कम्प्लिटली किल करणे, आणि इनहिबिट करणे म्हणजे काय? कमी करणे. दॅट इज द ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम. पॅथोजेनिक म्हणजे काय? ज्याच्यापासून आपला डिसीज होतो. जर करता आपल्याला कोरोनाचा साथ आहे, कोरोना म्हणजे काय? दिस टाइप ऑफ दी मायक्रोऑर्गॅनिझम. ते जर करता आपल्या बॉडीमध्ये गेलं तर आपल्याला डिसीज होऊ शकतो. मग ते आपण डिसीज होऊ नये म्हणून आपण अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट आपण यूज करतो. दॅट इज दी पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम दे कॅन इनहिबिट और डिस्ट्रॉय इन द नॉन स्पोरिंग और व्हेजिटेटिव्ह स्टेट. नॉन स्पोरिंग म्हणजे काय? दिस आर दी anaerobic bacteria. They can kill the antiseptic and disinfectant. What is meant by non-sporing or anaerobic? आता आपल्याकडे दोन प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम असतात, एक एरोबिक आणि एक नॉन एरोबिक. एरोबिक म्हणजे काय? जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला जर करता ऑक्सिजन भेटलं, त्याला ग्रो होण्यासाठी ऑक्सिजन लागतो. आणि anaerobic म्हणजे काय? त्याला ग्रो होण्यासाठी ऑक्सिजन लागत नाही. दॅट इज कॉल्ड एज anaerobic. That is also called as non-sporing. This is the definition of antiseptic and disinfectant. आता आपल्या या दोन्ही मधला डिफरन्स काय ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट वी विल सी दी व्हॉट इज मीन बाय अँटीसेप्टिक. इट इज अ केमिकल सबस्टन्स विच डिस्ट्रॉय और इनहिबिट द ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम और ऑन अ लिव्हिंग टिश्यू विच हॅव्हिंग लिमिटिंग और प्रिव्हेंटिंग द harmful results of the infection. They also prevent the sepsis. This is called as an antiseptic. आता आपला antiseptic म्हणजे काय? This is one type of the chemical substance which destroy or inhibit the growth of microorganism on a living tissue. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. That is the living tissue. आता आपण मेनली antiseptic आपण कुठे यूज करतो? लिव्हिंग टिश्यू म्हणजे काय? जे आपलं बॉडी आहे, आता हात आहे, हे आपण अँटीसेप्टिकने आपण वॉश करतो. दे कॅन डिस्ट्रॉय और इनहिबिट दी ग्रोथ ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम ऑन लिव्हिंग टिश्यू. जर करता आपण जखम झाली तर आपण अँटीसेप्टिकने ते आपण वॉश करतो, नाही तर तिथं आपण अँटीसेप्टिक लावतो. दॅट इज बिकॉज ऑफ दी इनहिबिट दी ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम विच आर लिमिटिंग और प्रिव्हेंटिंग दी हार्मफुल रिझल्ट ऑफ दी इन्फेक्शन. जे काही इन्फेक्शन होत असेल ते आपल्याला कमी करतो, नाही तर ते आपण व्हॅनिश करण्यासाठी ते आपण अँटीसेप्टिक यूज करतो. दे ऑल्सो प्रिव्हेंट दी सेप्सिस. अँटीसेप्टिक आपण कशासाठी यूज करतो तर आपल्याला जे प्रिव्हेंट दी सेप्सिस. सेप्सिस मीन्स पस फॉर्म होणे. आता जर करता आपण अँटीसेप्टिक यूज केलं तर आपल्या जिथं काही जखम झालेलं असतो तिथं आपल्याला सेप्सिस तयार होत नाही, म्हणजे काय? पस तयार होत नाही. त्याला आपण मराठीत पू तयार होणे म्हणतो. दॅट इज वन ऑफ द यूज ऑफ अँटीसेप्टिक. दिस इज मेनली यूज ऑन दी लिव्हिंग टिश्यू. ओके, दॅट इज कॉल्ड एज अँटीसेप्टिक. आता आपण नेक्स्ट बघूया डिसइन्फेक्टंट. आधी आपण आता डिसइन्फेक्टंटचं डेफिनेशन बघूया. द डिसइन्फेक्टंट, इट इज ऑल्सो कॉल्ड एज germicide, is a chemical substance or agent destroy the pathogenic microorganisms. Disinfectant may also more specially named as bactericide, fungicide, amebicide and persicide, etc. They are used to treat non-living object such as an instrument, article, floor, surface, and also for room sterilization. The same substance can be used as a disinfectant for an antiseptic. This depends upon the
concentration in which it is used. आता आपलं डिसइन्फेक्टंटचे मेन हेतू काय, उद्देश काय, दे कॅन डिस्ट्रॉय दी पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम. पॅथोजेनिक म्हणजे काय, जे की आपल्याला डिसीज तयार करू शकतात त्या मायक्रोऑर्गॅनिझमला आपण किल करणे. डिसइन्फेक्टंट मे ऑल्सो मोर स्पेशली नेम्ड एज, ह्याला आपण स्पेशली म्हणू शकतो. जर करता आपल्याला बॅक्टेरिया किल करायचं असेल तर त्याला आपण बॅक्टेरिसाइड म्हणतो, फंगस असेल तर फंगिसाइड, अमिबिया असेल तर अमिबिसाइड, जर करता व्हायरस असेल तर व्हायरसाइड डिसइन्फेक्टंट. दीज आर दी special or special named as cidal or disinfectant name. Next, they are used to treat the non-living object. जर करता आपण antiseptic बघितलं, these are only used to the living object, but disinfectant these are used the non-living object such as instrument, article, floor, surface and also for the room sterilization. तर सध्या जर करता आपण बघितलं तर कोरोनाच्या साथमध्ये लोक घर स्टरलायझेशन करून घेतात. स्टरलायझेशन कशाने करतात तर डिसइन्फेक्टंट. जर करता आपलं इन्स्ट्रुमेंट जर स्टरलाइज करायचं असेल, कुठलं जर करता आपलं ग्लासवेअर स्टरलाइज करायचं असेल, ते आपला यूज करायचं असेल तर आपण ते डिसइन्फेक्टंटने आपण स्टरलाइज करतो, नॉट अ अँटीसेप्टिक. ओके, वी कॅन स्टरलाइज इन्स्ट्रुमेंट, आर्टिकल, फ्लोर. फ्लोर म्हणजे जे काय आपण फरशा पुसतो ते पण आपण डिसइन्फेक्टंटने पुसतो. ऑल्सो सरफेस अँड ऑल्सो फॉर दी रूम स्टरलायझेशन. दिस इज किल दी non-living object, that is non-living bacteria, fungus, that is the amebicide, fungicide that can kill the disinfectant. The same substance can be used as a disinfectant for an antiseptic. This depends upon the concentration in which it is used. आता जर करता ह्यालाच आपण अँटीसेप्टिक आपण तयार करायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन चेंज करावं लागेल डिसइन्फेक्टंटचं. समजतंय? जर करता आपण कॉन्सन्ट्रेशन चेंज करून आपण डिसइन्फेक्टंट हे अँटीसेप्टिक म्हणून आपण यूज करू शकतो. दॅट इज चेंज अपॉन दी डिपेंडिंग अपॉन दी कॉन्सन्ट्रेशन इन विच इट इज used. This is the disinfectant. This is mainly used as on the non-living object. Next is the mechanism of action. आता जे काय आपण म्हणतो अँटीसेप्टिक आहे, डिसइन्फेक्टंट आहे, त्याचं मेकॅनिझम कसं असेल. मेकॅनिझम म्हणजे काय, दिस इज हाऊ कॅन किल दी बॅक्टेरिया, व्हायरस एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्याच्यामध्ये आपल्याला बॅक्टेरियाचं जे काही किलिंग प्रोसेस आहे ते कसं होतो त्याला आपण म्हणतो मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. दिस इज अँटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट एक्झर्ट्स ऍक्शन थ्रू फर्स्ट वन इज ऑक्सिडाइज बॅक्टेरियल प्रोटोप्लाझम. जे काही बॅक्टेरियाचं प्रोटोप्लाझम असतो तो ऑक्सिडाइज करतो. जे काही बॅक्टेरियाचं प्रोटोप्लाझम असतो ते आपल्याला ऑक्सिडाइज होतो. ऑक्सिडाइज झाल्यामुळे बॅक्टेरिया किल होतो. दिस इज वन ऑफ द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. सेकंड वन इज डिनॅचरेशन ऑफ बॅक्टेरियल प्रोटीन और प्रोटोप्लाझम और एन्झाईम. जे काही बॅक्टेरिया मधलं प्रोटीन असतो, मेन बॅक्टेरिया कशामुळे लाईव्ह असतो तर त्या बॅक्टेरिया मधलं प्रोटीन. जर करता आपण त्या प्रोटीनला डिनॅचरेशन केलं म्हणजे प्रोटीन ब्रेकडाऊन केलं तर जे काही बॅक्टेरिया तो किल होतो. नेक्स्ट थर्ड वन इज ऍक्ट्स लाईक अ डिटर्जंट्स इन्क्रीजिंग दी परमिएबिलिटी ऑफ बॅक्टेरिया. आता ऍक्ट्स लाईक अ डिटर्जंट्स म्हणजे काय, जे काही बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाचं परमिएबिलिटी वाढवतो. परमिएबिलिटी म्हणजे काय, त्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचं जे काही लेअर आहे त्याचं परमिएबिलिटी वाढवतो, म्हणजे जेणेकरून आतलं जे काही मटेरियल आहे ते बाहेर येईल. जर करता आतलं मटेरियल बाहेर आलं तर बॅक्टेरिया ऑटोमॅटिकली किल होतो. इट इज ऍक्ट्स लाईक अ डिटर्जंट्स लाईक इन्क्रीजिंग दी परमिएबिलिटी ऑफ बॅक्टेरिया. These are the some mechanism of action. They can kill the bacteria, fungus, virus, etc. etc. Next, that is very important. That is the classification of antiseptic and disinfectant. Mainly आपण याच्यामध्ये बघणार आहोत फक्त chemical classification. First one is phenols and related compounds. Example: phenol, chlorocresol, chloroxylenol, hexachlorophene. Second one is alcohol and related compounds. Examples are ethanol, isopropyl alcohol. Next one is aldehyde. Example is formaldehyde. Next one is carboxylic acids and derivatives. The examples are benzoic acid, methyl para-hydroxybenzoate. Next class is halophores. That first one is chlorophores. Example is
chloramine T. Next one is iodophores. Example, povidone. The examples are iodine, iodoform. Next class is heavy metal compounds. That first one is organic mercurials. Example, thiomersal. Next one is silver compounds. That is silver sulfa diazine, silver protein. Next one is quaternary ammonium compounds. It is also called as cationic surfactants. The example is benzalkonium chloride, citramide. Next one is dyes. The examples are proflavin, brilliant green. Next one is miscellaneous. That is topical. Example, nitrofurazone, ictamol. Next one is urinary antiseptic, nitrofurantoin. These are some classifications of antiseptic and disinfectant. आपल्याला एक्झाम विचारतात डिफाइन एंटीसेप्टिक अँड डिसइन्फेक्टंट अँड क्लासिफाय. These are the classification of antiseptic and disinfectant. Thank you.